सुंठवड्याची रेसिपी. आता खोबरं भाजून घेतले, तळून घेतले खोबरं आणि आता हे खारीक घेते तळून. ही खारीक तळून घेते आता. सुंठवडा करण्याची रेसिपी टाकायची. लकलक खाल्लं नाही आता. हे डिंक तळलाय, खोबरं तळले, हे खारीक तळली आणि आता हे काजू. आता हे तळून घेतलं ना मग हे कुमट होत नाही, वास येत नाही, काय नाही. बरेच दिवस राहते ना याचं तळून घेतलं ना. काजू आपले बदाम थोडे अशा तळून घेतले ना म्हणजे चांगला व्यवस्थित सुंठवडा करता, म्हणजे कुमट लागत नाही, काय नाही, खाताना व्यवस्थित लागतं. मग असं 2-3 महिने राहते. सुंठवडा आता माझी मुलगी झाली बाई डिलिव्हरी, तिच्यासाठी करायले, स्नेहसाठी करायले, पूजाच्या नंदेसाठी करायले, समृद्धीच्या आतूसाठी वेळ भेटला नाही करायला. याच्या का बिया भाजून बघा टाकत असतील तर काय द्यायचं तुला आज? समृद्धीच्या घरी बघा काय केलंय. समृद्धी काय तुझं फेवरेट काय? गुलाबजामुन. बघा समृद्धीच्या फेवरेट आज गुलाबजामुन केले. लय आवडते समृद्धीची. बस समृद्धीच्या मम्मी केले गुलाबजामुन. खराब होत नाही, कुमट लागत नाही ना. आता पुरी काय लगेच खात नाही. बिया कशाचे बिब्याचं टाकलं ना सुंठवड्यामध्ये. बघा सुंठवडी खारीक तळली, हे काजू, पुन्हा हे बी, ह्याचं भोपळ्याचं बी, आणि डिंक तळलाय, आणि खोबरं तळलं, हे बदाम तळले. हे सगळं तळून घेतलं. हे का तळलं? का तर म्हणजे 2-3 दिवस जरी राहिलं तरी कुमट लागत नाही, व्यवस्थित लागत. आताच्या पोरी काय करते, लगेच 15 दिवस झाले खात नाहीत, कुमट होऊन जाते. त्यासाठी काय केलं, हे तळून घेतलं ना 2-2.5-3 महिने राहते, असंच राहते चांगलं व्यवस्थित. तर कधी बी सुंठवडा करायचं तळून घेतलं ना खराब येत नाही, काही नाही. बघा तुम्ही एकदा करून बघा, ट्राय करा माझ्या पद्धतीनं. खाऊन बघते आणि तुम्हाला पण सांगते. तुम्हाला काय टाकायचं खोबरं आणि खारीक काढली ना, हे अशा पद्धतीने निघत व्यवस्थित.
बोला. काय आता झाला आमचा सुंटवडा बघा. आवडला जर असला कमेंटमध्ये सांगा. त्याच्यातच तळला. चालू आहे. पण खाली एकदम हे कसं काय आहे त्याला? हां हां जरा सुंटवडा केला आता समृद्धीच्या आत्तूला खायला. अरे समृद्धी आत्तूला खायला. आत्तूला बाळ झाले. आता सुंटवडा झाला. आपल्याला काय करायचंय आता? काय करायचं आता? अंडा भुर्जी करायची. तुझ्या आवडीचं काय झालंय? गुलाबजामुन. तुझ्या आवडीचं काय झालंय? सुंटवडा. आता आमच्या आवडीचं काय राहिलंय? अंडा भुर्जी. आता आम्ही काय करणार? आम्ही अंडा भुर्जी. आता मम्मी करायची स्वयंपाकाची तयारी. संध्याकाळची आपल्याला जेवणाची तयारी करायची.